कर्क राशी 23 ते 29 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। कर्क राशी मार्च महिन्याचा चौथा आठवडा हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो। या आठवड्यात शुक्र मेष राशीत प्रवेश करेल। इतर ग्रहांमध्ये मिथुन राशीतील गुरु, सिंह राशीतील केतू आणि कुंभ राशीतील मंगळ, राहू व बुध यांचा समावेश आहे। या आठवड्यात रामनवमी ते दुर्गा अष्टमी पर्यंत उत्सव साजरे केले जातील। अशा परिस्थितीत जाणून घेऊया कर्क राशीसाठी हा आठवडा कसा असेल। हा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी खूप चांगला असणार आहे। या आठवड्यात तुमच्या करिअर आणि नोकरीमध्ये जलद वाढ होण्याची शक्यता आहे। करिअरमध्ये प्रगती, बढती, पगारवाढ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे। तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो। कायदा, पत्रकारिता, कला, चित्रपट, फॅशन, हॉटेल, दुग्ध व्यवसाय किंवा वस्त्रोद्योग या क्षेत्रातील लोकांना लक्षणीय लाभ मिळू शकतो। गुरुच्या प्रभावामुळे तुमच्या अध्यात्माकडे अधिक कल राहील। घरात धार्मिक किंवा शुभ घटना घडू शकतात। दानधर्मातून विशेष लाभ मिळू शकतो। तुम्हाला परदेश प्रवास किंवा व्यवसायाशी संबंधित नवीन संधीही मिळू शकतात। मंगळ, बुध आणि राहू यांच्या स्थितीमुळे तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। कर्क राशी या आठवड्यात तुम्ही बऱ्याच गोष्टी टिपत आहात आणि तुम्हाला त्याची जाणीव आहे। तुम्ही लोकांचा मूड, न बोललेले शब्द आणि त्यांची ऊर्जा सुद्धा ओळखत आहात, पण याला आपली जबाबदारी मानू नका। सुरुवातीलाच मर्यादा निश्चित करा। कमी फोन करणे, रात्री उशिरा फोनला उत्तर न देणे किंवा मीटिंगच्या मध्ये थोडा वेळ थांबणे, सतत कामे बदलणे थांबवल्यास काम सोपे जाईल। कामे एकत्र करा आणि मग व्यवस्थित विश्रांती घ्या। आर्थिक ताणामुळे सोयीच्या गोष्टींवर खर्च वाढू शकतो, म्हणून ते टाळा। नात्यांमध्ये इशारे देऊ नका, तर स्पष्टपणे बोला, मला विश्वासाची गरज आहे। या आठवड्यातील घरातील वातावरणाचा महत्त्वपूर्ण परिणाम होईल। एक पृष्ठभाग पूर्णपणे स्वच्छ करा आणि तो स्वच्छ ठेवा। गरम जेवण, लवकर झोप आणि कमी आवाजाची निवड केल्यास आठवड्याचा शेवट अधिक हलका वाटेल। या आठवड्यात कधी एखादी जुनी आठवण डोक्यात येईल आणि तुम्ही थोडे भावनिक व्हाल, तर काही वेळा तुम्ही एकटे राहण्याचा विचार कराल, पण त्यातूनच तुम्हाला स्वतःबद्दल काही नवीन कळेल। घर आणि काम या दोन्ही ठिकाणी संतुलन ठेवणं थोडं अवघड जाईल, पण जिथे अडचण आहे तिथे मार्गही आहे हे लक्षात ठेवा। या आठवड्यात तुम्हाला संयम खूप कामी येणार आहे। घाईत घेतलेले निर्णय नंतर पश्चाताप देऊ शकतात, म्हणून थोडं थांबा, विचार करा आणि मगच पुढे पाऊल टाका। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल आणि मन हलकं वाटेल। या आठवड्यात वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त असतील, त्यामुळे थोडं दडपण जाणवेल। कधी वाटेल आपली मेहनत कोणी पाहतच नाही, पण तसं नाही आहे। तुमचं काम शांतपणे सुरू ठेवा। योग्य वेळ आल्यावर त्याचं फळ नक्की मिळेल। सहकाऱ्यांशी बोलताना जरा जपून बोला, छोटासा गैरसमज मोठा होऊ शकतो। एखादं जुनं प्रलंबित काम या आठवड्यात पूर्ण करण्याची संधी मिळेल। व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक भेटू शकतात, पण लगेच विश्वास ठेवू नका। नवीन व्यवहार करताना कागदपत्र नीट तपासा। भागीदारीत पारदर्शकता ठेवा, नाहीतर नंतर अडचण येऊ शकते। आठवड्याची शेवटी एखादी चांगली बातमी मिळू शकते, जी तुमचा आत्मविश्वास वाढवेल। कामात सातत्य ठेवलं तर पुढचा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरू शकतो। आर्थिक स्थितीच्या बाबतीत हातात पैसा येईल, पण तो टिकवणं थोडं अवघड जाईल। घरगुती खर्च वाढलेले दिसतील, कधी दुरुस्ती, कधी वैद्यकीय, कधी अचानक काही गरज। कधी वाटेल की पैसे कुठे गेले कळलंच नाही, म्हणून बजेट बनवणं खूप गरजेचं आहे। अनावश्यक खर्च टाळा, नाहीतर नंतर ताण येईल। कोणाला पैसे उधार देताना दोनदा विचार करा। गुंतवणूक करताना घाई करू नका, सध्या थांबवणंच योग्य आहे। जुने थकीत पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडा दिलासा मिळेल। आठवड्याच्या शेवटी थोडा आर्थिक स्थैर्य जाणवेल, पण तरीही बचत करायला सुरुवात केली तर पुढे फायदा होईल। थोडं संयम ठेवला तर आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल। प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा खूप भावनांनी भरलेला असेल। जोडीदाराकडून अपेक्षा जास्त असतील आणि त्या पूर्ण न झाल्यास तर मन दुखावेल। कधीकधी छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे, पण हे वाद जास्त वाढवू नका, नाहीतर नात्यात अंतर येऊ शकतं। एकमेकांशी मोकळेपणाने बोला, मनात काहीही ठेवू नका। जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा। सिंगल लोकांसाठी हा आठवडा थोडा खास असू शकतो। एखाद्या जुन्या मित्राशी पुन्हा संपर्क होऊ शकतो। काही लोकांना नवीन ओळख प्रेमात बदलताना दिसेल, पण घाई करू नका। आधी त्या व्यक्तीला नीट ओळखा। आठवड्याच्या शेवटी नात्यात गोडवा वाढेल। प्रेमात संयम आणि विश्वास ठेवला तर सगळं छान होईल। वैवाहिक जीवनाच्या बाबतीत विवाहित लोकांसाठी हा आठवडा थोडासा समजुतीचा असणार आहे।
जोडीदाराची मनस्थिती कधी बदलू शकते, त्यामुळे तुम्हाला जुळवून घ्यावं लागेल. लहान सहान गोष्टीवरून वाद होऊ शकतात, पण त्याला फार मोठं रूप देऊ नका. घरगुती जबाबदाऱ्या वाढल्यामुळे थोडा ताण येईल, पण एकमेकांना साथ दिलीत तर सगळं सोपं होईल. जोडीदाराला वेळ द्या, त्यांचं ऐका. कधी कधी एखादा छोटासा सरप्राईज नात्यात आनंद आणू शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवलात तर वातावरण हलकं होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. नात्यातील गैरसमज दूर होतील. एकमेकांवर विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. हा आठवडा तुम्हाला नात्यांची खरी किंमत शिकवेल. मनाच्या बाबतीत हा आठवडा थोडासा चढ उताराचा असू शकतो. कधी खूप उत्साही वाटेल तर कधी काहीच करावंसं वाटणार नाही. जुन्या गोष्टी आठवून मन थोडं उदास होऊ शकतं. कधी कधी तुम्हाला एकटं राहावंसं वाटेल, पण हे सगळं तात्पुरतं आहे हे लक्षात ठेवा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. तुमच्या आवडत्या गोष्टी करा. संगीत, वाचन, फिरणं, ध्यान किंवा प्रार्थना केल्यास मन शांत राहील. मित्रांशी बोला, मन मोकळं करा. स्वतःवर जास्त ताण घेऊ नका. आठवड्याच्या शेवटी मन थोडं स्थिर होईल. आत्मविश्वास परत वाढेल. आरोग्याच्या बाबतीत थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. झोप पूर्ण न झाल्यामुळे थकवा जाणवू शकतो. मानसिक ताणामुळे शरीरावर परिणाम होईल. जंक फूड टाळा आणि हलका आहार घ्या. पाणी जास्त प्या. थोडा व्यायाम किंवा चालणं सुरू ठेवा. जुन्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर झोप घ्या. ताण कमी करण्यासाठी श्वसनाचे व्यायाम करा. आठवड्याच्या शेवटी तब्येत सुधारेल. स्वतःची काळजी घेतली तर काही मोठी अडचण येणार नाही. कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत भावंडांशी बोलताना संयम ठेवा. वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. घरात एखादा छोटासा कार्यक्रम किंवा भेट होऊ शकते. कुटुंबासोबत वेळ घालवलात तर मन प्रसन्न होईल. घरात सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. एखादी जुनी समस्या या आठवड्यात सुटू शकते. आठवड्याच्या शेवटी सगळं सुरळीत होईल. कुटुंब तुमची ताकद आहे हे लक्षात ठेवा. त्यांच्यासोबत राहिलात तर कोणतीही अडचण सोपी वाटेल. कर्क राशी, हा आठवडा तुम्हाला संयम, समजूतदारपणा आणि आत्मविश्वास शिकवणार आहे. काही गोष्टी मनासारख्या होणार नाहीत, पण त्यातूनच तुम्ही मजबूत व्हाल. भावनांवर नियंत्रण ठेवा. घाईत निर्णय घेऊ नका. कामात सातत्य ठेवा. नात्यांमध्ये विश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवायला विसरू नका. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला हलकं आणि सकारात्मक वाटेल. हा आठवडा थोडा कठीण असला तरी पुढच्या चांगल्या दिवसांची सुरुवात करून देणारा आहे.